नमस्कार दर्शको, उजनी धरणाची आपण पहिल्यापासून अपडेट घेत आलो आहोत। उजनी धरणाच्या सर्वच इथून पुढेही अपडेट पाहायचे असतील तर आपण अजूनपर्यंत ATN मराठी चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा व मिळवत राहा ताजा व महत्त्वपूर्ण अपडेट। उजनी धरणात काल सायंकाळी आवक वाढलेली होती, आज सकाळी पुन्हा ती कमी झाली व आज दिवसभरात ती पुन्हा वाढ झाली। संपूर्ण अपडेट आज 15 ऑगस्टची आपण पाहणार आहोत। उजनी धरणातून भीमा नदीमध्ये सध्या तरी कुठल्याही प्रकारचे पाणी सोडलेले नाही। सीनामाडा योजनेतून 180 क्युसेकचा विसर्ग सुरू आहे। दहगाव उपसा सिंचन योजनेतून 80 क्युसेकचा विसर्ग, बोगद्यातून 400 क्युसेकचा, तर कॅनॉल हा कमी केलेला आहे, तो सध्याला 300 क्युसेकचा विसर्ग आहे। असा एकूण उजनी धरणामधून सोडण्यात येणारा विसर्ग हा 960 क्युसेक्स आहे। तर सध्या उजनी धरणाची टक्केवारी ही 102.67% झालेली आहे व यातील उपयुक्त पाणीसाठा हा 118.89 TMC झालेला आहे एकूण पाणीसाठा। तर यातील उपयुक्त पाणीसाठा हा 55.12 TMC आहे। तर दौंडकडून येणारी आवक ही काल सायंकाळी 2551 क्युसेक्स होती, तर आज सकाळी ती कमी झाली, 1991 क्युसेक्स सुरू होती। मात्र आज दिवसभरात साधारण 500-550च्या आसपास त्यामध्ये वाढ होऊन 2486 क्युसेक्सने यामध्ये वाढ झालेली आहे। 2400 क्युसेक्सने आवक होत आहे आणि एकूण विसर्ग मात्र 960 क्युसेक्स आहे। त्यामुळे धरणाची टक्केवारी ही सध्या वाढत आहे।